विनयभंग हा फक्त स्पर्शाने होत नसतो. कपड्याच्या आत वाकून पाहणं हा सर्वप्रथम स्वतःच्या आत्म्याचा विनयभंग आहे. आपण डोळ्याद्वारे मेंदूत काय पोहोचवत आहोत ह्याचं भान असलेला माणूस कधीही कपड्याने झाकलेली बाई उघडी पाहण्याची मनीषा ठेवणार नाही. समाजाने स्त्रीला साडीत झाकून खरं तर स्वतःच्याच वासनांची पूर्ती केली आहे. उघड्यापेक्षा झाकलेल्याप्रती माणसाचं कुतूहल अधिक बळावतं. ह्याचा अर्थ माणसाने नागव फिरावं असा होत नाही. प्रत्येक बाईच्या साडीचा पदर हा आपल्याच आईच्या साडीचा आहे हे मेंदूत उतरवणं गरजेचं असतं. आणि हे सत्यात उतरवण्याकरता आहे त्या शिक्षण संस्था बदलाव्या, नाहीतर जाळून तरी टाकाव्यात. प्रश्न आस्तिक किंवा नास्तिक होण्याचा नसतो. व्यक्तिमत्व सर्वसमावेशक होणं गरजेचं असतं. सरतेशेवटी तुम्ही स्वीकारलेल्या भूमिकेतून उद्भवणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार असाल तर तुम्ही थेट निर्माणकर्त्याशी सुद्धा झटू शकता. दैवाच्या पारड्यात किंवा दैवाच्या विरोधात उभं राहण्यापेक्षा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहा. ब्रह्मांडातली कोणतीही शक्ती तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. हे अलिखित सत्य आहे.